दादा काय सांगाल महासभेमध्ये पनवेलमध्ये पाणी टंचाई आहे त्याच्या निमित्तानं आपण बिल्डरच्या प्रोजेक्टला पाणी न देण्याचा निर्णय घेतलेला आहे, नक्की काय? पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आत्ता सध्या पाणी प्रश्न हा गंभीर होत चाललेला आहे. कारण एप्रिल आणि मे हे 2 महिने पाण्याचा वापर हा जास्त होत असल्यामुळे पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होत जाते. आणि अशा वेळी सर्व सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता मी जे पाणी बिल्डरांना आपण पिण्याचं पाणी पुरवतो, खरं तर लेबरांच्या नावाखाली तेच पाणी बांधकामासाठी वापरलं जातं असं बऱ्याच सदस्यांच्या तक्रारी होत्या. म्हणून सध्या मी 15 जूनपर्यंत बिल्डरांना ते पाणी देऊ नये अशा सूचना महासभेमध्ये केलेल्या आहेत. काही बिल्डरांचं असंही म्हणणं आहे की जे पाणी कनेक्शन घेतो ते फक्त कामगारांसाठी घेतले जाते. आहे असे अगदी मी म्हणतो त्याप्रमाणे काही बिल्डर प्रामाणिकपणे सुद्धा ते त्याचा वापर करतात. परंतु ज्या सदस्यांच्या तक्रारी आहेत त्यामुळे हे आता पाहण्याची वेळ नाही. त्यामुळे 15 जूनपर्यंत जर सरसकटच पाणी बंद केलं तर पिण्याच्या पाण्याचे टँकर हे बिल्डर मागू शकतात, पण हाऊसिंग सोसायट्यांना तो भुर्दंड का, असा अनेक लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये प्रश्न होता. तर 15 जूनपर्यंतच आपण ते बंद केलेलं आहे. काय सांगाल? खरं म्हणाल तर बिल्डर लोकांना जे पाणी दिलं जातं आहे हे फक्त कन्स्ट्रक्शनसाठी दिलंच जात नाही. हे पाणी दिलं जाते तिथल्या मजुरांना किंवा तिथे जे स्टाफ असतो त्यांना प्यायच्या पाण्यासाठी आपण अर्धा इंचाची लाईन घेतो आणि ते जेमतेम अर्धा तास ते 1 तास पाणी येतं. आणि त्याच्या अनुषंगाने रेट आपण कमर्शियल नगरपालिका लावते. पाण्याचा तुटवडा हा वर्षभरात नेहमीच असतो, उन्हाळ्यात जरा जास्त. अशा वेळेस जे लेबर आहेत हे स्थलांतरित लेबर जरी असले तरी ते आपल्या पनवेल नगरपालिकेचे शेवटी नागरिक आहेत, आपल्या महाराष्ट्राचे किंवा भारताचे नागरिक आहेत. आणि त्या नागरिकांना पाणी पुरवण्याची जबाबदारी ही सुद्धा प्रशासनाचीच आहे. अशा वेळेस जर आपण जर असं म्हणत असू की काही न्यूसेन्स क्रिएट झाला आहे किंवा काही पाण्याचा अपव्यय होतोय, तर त्याच्या अनुषंगाने ज्या साईटवर अपव्यय होतोय ती साईट बघून त्याच्या अनुषंगाने कार्यवाही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी करायला हवी. बल्कि असं नाही की बाबा 92 समजा एक 90 ते 92 साईट्स आत्ता पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये चालू आहेत. तर अशा वेळेस एक 2-4 लोकांमुळे काही गडबड होत असेल, काही चुकीचं होत असेल किंवा पाण्याचा अपव्यय होत असेल किंवा मशीन लावून पाणी खेचलं जात असेल, आय ॲग्रीड, मला मान्य आहे की ते हे चुकच आहे. पण मग 4 लोक 10 लोक चूक करत असतील तर त्याच्यासाठी 90-92 लोकांना वेटीस धरणं हा काही उपाय नाही होऊ शकत. माझं सजेशन हे आहे की ह्यामध्ये सखोल चौकशी केली पाहिजे आणि जे ज्यांच्यामुळे ही गडबड आहे, ज्यांच्यामुळे हे चुकीचं झालं आहे त्यांच्यावर ॲक्शन घेतल्या पाहिजेत. त्यांच्यावर जे प्रशासनाचे जे अधिकारी त्याच्यावर आहेत किंवा कर्मचारी आहेत यांनी लक्ष जर नीट दिलं नसेल तर त्यांच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे. ह्या पद्धतीने करून नाही तर जेणेकरून काय होईल की सगळ्यांना वेटीस धरलं तर पाणी पुरवठा आपण टँकरने जरी केला तर दूषित पाणी पुरवठा जर झाला आणि जर ते मजुरांना काही बाधा झाली किंवा त्याच्यामध्ये काही आजारपण आलं तर ती सगळी प्रशासनाची जबाबदारी राहील ना. तर ह्या अनुषंगाने माझं मत हे आहे की त्यांनी सर्वसमावेशक विचार करावा, सखोल चौकशी करावी आणि सरसकट निर्णय न घेता ज्यांच्या साईटवर गडबड आहे, ज्यांच्या साईटवर चुकीचं घडतंय त्या साईटवर फक्त ॲक्शन घ्यावी, बाकीच्यांना भेटीच धरू नये, असं काहीसं माझं मत आहे.